या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीसाठीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची नमुना कृतीपत्रिका, ज्याचे गुण आहेत 40. प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या टिंबटिंबचे आवृत्तीफल असतात. पर्याय आहेत अणुअंक, अणुवस्तुमानांक, घनता आणि उत्कलनांक. याचं योग्य उत्तर आहे की मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल असतात. दुसरा प्रश्न, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू, जो चित्रामध्ये तुम्हाला नियर पॉइंट या अक्षराने दिसतोय, तो डोळ्यापासून किती सेंटीमीटर अंतरावर असतो? पर्याय आहेत 10, 20, 25 आणि 30. याचं योग्य उत्तर आहे क, 25 सेंटीमीटर अंतरावर. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण डॅश या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. उत्तर आहे निरपेक्ष आर्द्रता, पर्याय क्रमांक अ. पुढील प्रश्न, धातुकाची विलगीकरणाची विल्फ्ली टेबल पद्धत ही टिंबटिंब प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. चुंबकीय, फेनतरण, अपक्षालन, गुरुत्वीय. दिलेल्या व्हिडिओमध्ये ही विल्फ्ली टेबल मेथड तुम्हाला पाहता येईल, ज्याच्यामध्ये धातुकाच्या कणापासून मृदा अशुद्धी वेगळं करण्याचं कार्य होतं आणि या पद्धतीला गुरुत्वीय प्रकारांमध्ये हिचा समावेश केला जातो. सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक टिंबटिंब हा होय. मंगळ, शुक्र, गुरु, चंद्र. उत्तर ड, चंद्र. प्रश्न पहिला ब, खालील प्रश्न सोडवा, ज्याला 5 गुण असणार आहेत. त्यातील पहिला प्रश्न, व्होल्टमीटर, ॲमीटर, थर्मामीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर यातील वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे आणि यातील वेगळा घटक आहे थर्मामीटर, कारण थर्मामीटरचा वापर हा तापमान मोजण्यासाठी होतो, तर इतर साधने ही विद्युत मापनासाठी वापरली जातात. सहसंबंध ओळखा. जर अल्कीन सी डबल बॉन्ड किंवा दुहेरी बंध सी, तर अल्कलाईन यामध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असणार आहे. योग्य जोडी जुळवा. तांबड्या प्रकाश किरणांची तरंगलांबी आणि अ ब क मधील योग्य पर्याय आहे 700 नॅनोमीटरच्या जवळ. पुढील विधान चुकी बरोबर ते लिहा. अंतर्वक्रभिंग अभिसारी असते. अंतर्वक्रभिंग हे अभिसारी नसतं, तर ते अपसारी असतं. अपसारी याचा अर्थ चित्रात दाखवल्याप्रमाणे ते प्रकाशकिरण पसरवतं आणि जे बहिर्वक्र आहे ते मात्र प्रकाशकिरण एकत्र आणतं, ज्याला अभिसरण असं म्हणतात. त्यामुळे इथे अंतर्वक्रभिंग हे अभिसारी असते हे विधान चूक आहे. रशियाने अवकाशात पाठवलेला सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह आपल्याला विचारला आहे आणि त्याचं नाव आहे स्पुटनिक. प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा, ज्यामध्ये 3 शास्त्रीय कारणं दिली जाणार आहेत. त्यातील दोघांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. प्रत्येक कारणाला 2 या पद्धतीने या प्रश्नाचे एकूण गुण असणार आहे 4. पहिला प्रश्न आहे, एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. पहिल्यांदा आपण सांगणार आहोत, मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. उदाहरणासाठी इथे के म्हणजे पोटॅशियम आणि Na म्हणजे सोडियम या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपण रचना तुम्हाला पाहता येईल, ज्यामध्ये त्यांच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तो त्यांचा संयुजा इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे या दोन्ही मूलद्रव्यांचा समावेश हा पहिल्या गणामध्ये केला जातो. दुसरं कारण आहे, उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये, उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात. शुद्ध धातूंचा उपयोग करीत नाहीत. यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला द्यावा लागेल, विद्युत इस्त्री, टोस्टर यासारख्या साधनांचे कार्य विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते.
दुसरा मुद्दा, नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. शुद्ध धातूच्या बाबतीत हे शक्य नसते, म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोमसारख्या संमिश्राचा उपयोग करतात. 2 मुद्द्यांना प्रत्येकी 1-1 याप्रमाणे 2 गुण इथे आपल्याला मिळू शकतात. तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाही. यासाठी आपल्याला पहिल्या मुद्द्याला तारे का लुकलुकतात हे सांगावं लागेल आणि दुसऱ्या मुद्द्यात ग्रह का लुकलुकताना दिसत नाहीत हे सांगावं लागणार आहे. पहिला मुद्दा, तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. वातावरणातील बदलामुळे, दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा वातावरणातील बदलामुळे कशा पद्धतीने हवेचा अपवर्तनांक बदलतो हे दिसून येईल. परिणामी ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यातही बदल होत असतो, म्हणून ते आपणास लुकलुकताना दिसतात. दुसरा मुद्दा, ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदू स्रोत नसून बिंदू स्रोतांचा समूह असतो. त्यामुळे वातावरण स्थिर नसले तरीही त्यांची सरासरी प्रखरता व स्थानही स्थिर राहते, म्हणून ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाही. प्रश्न दुसरा ब, पुढील प्रश्न सोडवा. यामध्ये एकूण 5 प्रश्न असणार आहेत. त्यातील कोणतेही 3 आपल्याला लिहायचे आहेत. एकूण गुण आहेत 6. पहिला प्रश्न, 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? पहिल्यांदा आपण दिलेल्या बाबी लिहून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला एम म्हणजेच वस्तुमान, मास दिलेला आहे 5 kg 5 किलोग्रॅम. डेल्टा टी जो तापमानातला बदल आपल्याला इथे आपण थेट काढणार आहोत, कारण आपण पाण्याचं तापमान 20 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवलं आहे. म्हणजे नेमकं किती? त्यासाठी 100मधून 20 वजा केले तर 80 डिग्री सेल्सिअस. आणि विशिष्ट उष्माधारकता पाण्याची आहे 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. पाण्याला द्यावी लागणारी उष्णता सूत्र आपण घेतो आहे MC डेल्टा टी. सगळी दिलेल्या राशींची ज्या किमती आहेत त्या आपण या सूत्रामध्ये भरल्या तर आपलं उत्तर येणार आहे 400 किलो कॅलरी. पुढे दिलेल्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा. अ जागी आपण लिहिणार आहोत चुंबकीय क्षेत्राची दिशा, तर ब या ठिकाणी विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाला 1-1 याप्रमाणे 2 गुणाचा हा प्रश्न. सदरच्या आलेखावरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? उत्तर आहे पाण्याचे असंगत आचरण. ही प्रक्रिया कोणत्या तापमानादरम्यान घडते? तर 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस. चौथा प्रश्न, पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा व तिचा प्रकार कोणता ते सांगा. CuSO4 प्लस Fe या विस्थापन अभिक्रियेमध्ये Fe जो आहे हा FeSO4 बरोबर, त्यामुळे FeSO4 आणि कॉपर जे आहे, तांबे जे आहे ते विस्थापित होतं, कारण लोखंड हा अधिक क्रियाशील धातू आहे त्यामुळे. आणि हा प्रकार जो आहे तो येतो विस्थापन अभिक्रिया. समीकरणाला 1 गुण आणि प्रकार ओळखण्याला 1 गुण. टीप द्या. संमिश्रीकरण. धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करण्यासाठी 2 किंवा अधिक धातू किंवा 1 धातू आणि 1 अधातू यांचे ठराविक प्रमाणात मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणाला संमिश्र म्हणतात. संमिश्राचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या घटक पदार्थांपेक्षा वेगळे असतात. आणि खाली पितळ, ब्रॉन्झ आणि स्टेनलेस स्टील यांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यातले घटक मूलद्रव्ये जे आहेत ती सुद्धा दिलेली आहेत. या पद्धतीने पुढे आपल्याला गुणाची विभागणी पाहता येईल. प्रश्न तिसरा, पुढील उपप्रश्न सोडवा. ज्यामध्ये एकूण 8 प्रश्न असणार आहेत आणि त्यापैकी कोणतेही 5, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण, या पद्धतीने 15 गुणांचा हा प्रश्न. यातील पहिला प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. 2, 8, 2 म्हणजेच अणुअंक त्याचा असणार आहे 12. अर्थात हे मॅग्नेशियम हे मूलद्रव्य आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच.
या मूलद्रव्याचा गण कोणता? गण ओळखताना आपण बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या विचारात घ्यायची आहे. इथे इलेक्ट्रॉनची संख्या बाह्यतम कक्षेतील आहे 2, त्यामुळे या मूलद्रव्याचा गणक्रमांक असणार आहे 2. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? मूलद्रव्याचे आवर्त विचारात घेताना त्याच्या एकूण कक्षा किती आहेत त्या पाहायच्या आहेत. त्या कक्षा आहेत 3, म्हणून मूलद्रव्याचा आवर्त आहे 3. पुढे दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे 3 नियम स्पष्ट करा. या आकृतीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, इथे आपल्याला केपलरचे 3 नियम जे आहेत ते द्यायचे आहेत. त्यापैकी पहिला नियम, केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आणि याचा अर्थ की सूर्यापासून जवळ असणारा ग्रह जो आहे तो कमीत कमी वेळामध्ये, म्हणजेच त्याचं अंतर जर कमी असेल तर त्याला सूर्याभोवती फिरण्यास लागणारा वेळसुद्धा कमी असणार आहे. पण सूर्यापासून तो ग्रह जर जास्त अंतरावर असेल तर त्याला सूर्याभोवतीची फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळसुद्धा जास्तच असणार आहे. त्यामुळे याला समानुपाती, समप्रमाण असं आपण म्हणू शकतो. पुढील उपप्रश्न सोडवा. यामधला तिसरा प्रश्न आहे आपला. पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तार, तटस्थ तार व भूसंपर्कन तार अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लॅस्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ, उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लॅस्टिक असल्यास आगीचा भडका उडू शकतो. यासाठी खबरदारी म्हणून वितळ तारेचा म्हणजेच फ्यूजचा उपयोग केलेला आहे. उतारा वाचल्यानंतर आपल्याला 3 प्रश्नांची इथे क्रमाने उत्तरं द्यायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. कोणत्या 2 प्रकारच्या तारांमध्ये 220 व्होल्ट विभवांतर असते? उत्तर आहे वीजयुक्त तार व तटस्थ तार. लघु परिपथन म्हणजे काय? उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप विद्युतधारा वाहते. परिणामी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन आगीचा भडका उडू शकतो. यास लघु परिपथन म्हणतात. क प्रश्न, वितळ तारेचे कार्य कोणते? लघु परिपथन होऊन आग लागण्याचा संभाव्य धोका टाळणे, त्याचप्रमाणे उपकरणाचे नुकसान होऊ नये म्हणून विशिष्ट द्रवणांक असलेली वितळ तार वापरतात. परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान वाढून ती वितळते, परिपथ खंडित होतो. पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायला इथे दिलेलं आहे. आपाती किरण जो आहे हवेमध्ये असणारा किरण आणि हवेतून काचेत गेल्यानंतर त्याचं अपवर्तन जे आहे ते अपवर्तन होणार आहे. आय हा आपाती कोन किंवा आपतन कोन आहे, तर आर हा अपवर्तित कोन आहे. यावर विचारलेले प्रश्न की आकृतीवरून कोणत्या क्रियेचा बोध होतो? प्रकाशाचे अपवर्तन. त्या क्रियेसंबंधीचे 2 नियम लिहा. प्रकाश अपवर्तनाचे नियम आपल्याला इथे लिहायचे आहेत. पहिला नियम आहे, आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते 3ही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता साइन आय छेदात साइन आर हे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन असून
आर हा अपवर्तित कोन आहे. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही 2 उपप्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहा. पहिल्यांदा कृत्रिम उपग्रहाची व्याख्या आपण देणार आहोत. एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्या यंत्रास कृत्रिम उपग्रह म्हणतात. आपल्याला 2 उपप्रकार द्यायचे आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं कार्य इथे विचारलेलं आहे. प्रत्येक प्रकाराला 1 गुण अशा पद्धतीने याची गुणांची विभागणी आहे. 4 पैकी कोणतेही 2 तुम्ही इथे देऊ शकता. पहिला प्रकार आहे हवामान उपग्रह, हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. दळणवळण उपग्रह, जगभरातील प्रदेशांमध्ये विशिष्ट विद्युतचुंबकीय लहरींद्वारे संपर्क साधणे. ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह, दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणे. सैनिकी उपग्रह, देशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती संकलन करणे. पुढील प्रश्न आहे, 3 सलग प्रश्न दिलेले आहेत एकेका गुणासाठी. हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर ज्या संयुगांमध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. त्यांचे हायड्रोकार्बनचे प्रकार आहेत संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे सांगा. यापैकी कोणतीही 2, मग अन्नपदार्थ, धागे, कागद, औषधे, लाकूड, इंधन यांपैकी 2 कार्बनी संयुग आपल्याला देता येतील. धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आकृतीवर प्रश्न विचारलेले आहेत. पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. पोटॅशियम, सोडियम. मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावे लिहा. तर मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. सर्वाधिक क्रियाशील धातू आहे पोटॅशियम, तर सर्वात कमी क्रियाशील धातू आहे सोने. प्रश्न तिसऱ्यातला हा 8वा शेवटचा प्रश्न आहे. पुढील सारणी पूर्ण करा. कार्बन अणूंची सरळ शृंखला इथे दिलेली आहे. प्रत्येकाचं रचनासूत्र आपल्याला विचारले आहे, रेणुसूत्र विचारलेलं आहे आणि नाव विचारलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात CH4 म्हणजे मिथेनचं रचनासूत्र आणि त्याची अणूंची सरळ शृंखला दिलेली आहे. दुसरा, तिसरा आणि चौथ्या ह्याच्यामध्ये मात्र म्हणजेच इथेनच्या बाबतीत त्याचं रचनासूत्र आणि रेणुसूत्र अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी, प्रोपेनच्या बाबतीत प्रोपेनचं रचनासूत्र आणि प्रोपेनचं नाव, तर चौथ्या ह्याच्यात या ब्युटेनचं नाव आणि ब्युटेनचं रेणुसूत्र. या पद्धतीने प्रत्येकाला 1 गुण असा हा 3 गुणांचा प्रश्न. प्रश्न चौथा, पुढील प्रश्न सोडवा. कोणताही 1, 2 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी कोणताही 1 आपल्याला द्यायचा आहे आणि प्रत्येकाला म्हणजेच त्या एका प्रश्नाला 5 गुण असणार आहेत. मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते? तर डोळ्यात असणारं भिंग आहे द्विबहिर्गोल स्फटिकमय भिंग. डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप सांगा. तयार होणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलट असते. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल कोणते? याचे उत्तर आहे पारपटल. आत्ता विचारलेल्या 3 जे प्रश्न आहेत त्यांना 3 गुण आणि जर मानवी डोळ्याची नामनिर्देशित अचूक आकृती काढली तर 2 गुण अशा स्वरूपाचा हा 5 गुणाचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, पुढील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या चित्रामधून तुम्हाला ही रासायनिक अभिक्रिया जी आहे ती लक्षात आली असेल. क्षरण म्हणजेच लोखंडाचा गंज तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती इथे दिसून येते. यावर आधारित प्रश्न आहेत की गंज म्हणजे काय? तर धातूच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो, त्या थराला गंज म्हणतात. गंजाचे रासायनिक सूत्र कोणते? तर Fe2O3H2O. लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र म्हणजेच ॲनोडवरची अभिक्रिया आपल्याला विचारलेली आहे. मुळात लोखंडावरील गंज हा कधीही सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही, तर ही विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे ज्यामध्ये लोखंडाच्या पृष्ठभागावरच वेगवेगळे भाग धनाग्र आणि ऋणाग्र म्हणून कार्य करतात. त्यामुळे धनाग्र अभिक्रिया जी आहे त्यामध्ये ॲनोडजवळ Feचे म्हणजेच लोखंडाचे ऑक्सिडीकरण होते
आणि Fe2+ तयार होते. ऋणाग्र अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचं क्षपण होऊन पाणी तयार होतं आणि जेव्हा हा वरचा Fe2+ या H2O म्हणजेच पाण्याशी अभिक्रिया करतो त्यावेळेला Fe3+ तयार होतं. इथे तो भाग आपल्याला विचारलेला नाही, पण माहितीसाठी इथे आपण देत आहोत. आणि मग क्षरण म्हणजे नेमकं काय, तर वातावरणातील विविध घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्याची झीज होते. या क्रियेस क्षरण असे म्हणतात. अशा रीतीने नमुना कृतीपत्रिका विज्ञान भाग 1ची आपण इथे पाहिलेली आहे. तुम्हाला आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.